नमस्कार मित्रांनो, महा-डी-बी-टी शेतकरी योजनेअंतर्गत फवारणी पंपसाठी 100% अनुदान मिळणार आहे आणि यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू आहे. आता या फवारणी पंपसाठी कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज मोबाईलद्वारे करायचा ते आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला यायचं आहे या वेबसाईटवरती. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या वेबसाईटचे जे नाव आहे महा-डी-बी-टी वेबसाईट. मोबाईलमध्ये हे वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. तुम्हाला अतिशय पंपची माहिती दिसेल. 14/8/2024 एवढी मुदतवाढ देण्यात आलेली आहे बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंपसाठी. तर आता तुम्हाला मोबाईलची डॅशबोर्ड साईट सिलेक्ट करून घ्यायची आहे सर्वात आधी. आता तुम्हाला अतिशय 2 ऑप्शन दिसेल. अर्जदार येथे लॉग इन करा. जर तुमचा वापरकर्ता आय डी बनलेला असेल तर तुम्ही वापरकर्ता आय डीने बनवू शकता किंवा आधार कार्ड क्रमांकाने. तर आपण आधार कार्ड क्रमांकाने करणार आहे. आता तुम्हाला आधार कार्ड क्रमांक ते टाकायचा आहे. त्यानंतर OTPवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला एक OTP आला असेल. OTP टाका या ऑप्शनमध्ये तुम्हाला OTP टाकून द्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर OTP तपासासाठी क्लिक करायचं आहे. आता तुमच्यासमोर हे पेज ओपन होईल. अर्ज करा. तर अर्ज करा ते तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर वरतीच एक ऑप्शन भेटेल, बाबी निवडा. साईडमध्ये कृषी यांत्रिकीकरण. तर बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला घटक निवडून घ्यायचा आहे. मुख्य घटक कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला तपशील निवडून घ्यायचा आहे. तपशीलमध्ये तुम्हाला मनुष्यचलित अवजारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. खालून 3 नंबरवरती येईल. त्यानंतर तुम्हाला यंत्रसामग्री अवजारे उपकरणे निवड करा. तर तुम्हाला ती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला अतिशय भरपूर ऑप्शन आलेले असेल तर आपल्याला एक ऑप्शन चॉईस करून घ्यायचा आहे. पीक संरक्षण अवजारे ती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मनुष्य प्रकार निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर मशिनीचा प्रकार निवडून घ्यायचा आहे. आता तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे थोडं. मॅन्युअल स्प्रेअर, नॅपस्टिक फूट, बॅटरी ऑपरेटर स्प्रेअर तर तुम्हाला ते क्लिक करायचं आहे. आता सर्व माहिती आपण इथे टाकलेली आहे. आता एक तुम्हाला तिचा माहिती दाखवेल, हे वाचून घ्यायचे आणि क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर जतन करा या ऑप्शनवरती जतन करून घ्यायचं आहे. आता आपण पेमेंट केलेले आहे ती तुम्हाला माहिती दाखवण्यात येईल. कंटिन्यू करायचं आहे. आता तुम्हाला तिचा रिसीट घ्यायची असेल, प्रिंट घ्यायची असेल तर अजून तुम्ही प्रिंटवरती क्लिक करायचं. बघू शकता. आता आपल्याला याचा पूर्ण स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आहे मोबाईलद्वारे. मित्रांनो, पेमेंट केल्यानंतर आपल्याला रिलोड करण्यात येतो. तर आपल्याला परत लॉग इन करायचं आहे आणि सेम प्रोसेस करायची आहे. त्यानंतर मी अर्ज केलेली बाबी हे निवडून घ्यायचं. निवडल्यानंतर तुमच्यासमोर खाली माहिती येईल, अर्जाची प्रलंबित फी, छाननी अंतर्गत अर्ज आपल्याला ते क्लिक करायचं आहे. छाननी अंतर्गत अर्ज क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर वरतीच आपला अर्ज दाखवेल. तर पोहोच पावती, फीची पावती आपण यातून दोन्ही पण डाउनलोड करून घेऊ शकता. आपण पोहोच पावती यातून डाउनलोड करून घ्यायची आहे. बघू शकता आपली हे पोहोच पावती आता आलेली आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही मोबाईलद्वारे काढून घ्यायचा, का की हे प्रिंट निघत नाही त्याच्यामुळे. आणि मोबाईलमध्ये एक ऑप्शन आहे तुम्हाला साईडमध्ये दिसेल, 3 डॉटवरती क्लिक करायचं. 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड एरो येईल. हा डाउनलोड म्हणून तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. हे फाईलमध्ये डाउनलोड तुमचं आता झालेलं आहे आणि स्क्रीनशॉट पण आहे हे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर मंजूर अर्जावरती क्लिक करायचं आहे. जेव्हा पण तुमचा मंजूर अर्ज होईल, मंजूर अर्जामध्ये तुमचा मंजूर अर्ज दाखवण्यात येईल. जर अर्ज नकारण्यात येईल तर नकारण्यामध्ये तुमचा अर्ज दाखवण्यात येईल. आणि तुम्हाला एक मेसेज पण येईल महा-डी-बी-टीद्वारे की तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे. हा मोबाईल फोनवरती आपला टेक्स्ट मेसेज येईल. अशा प्रकारे आपण हा अर्ज केलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही फवारणी पंपसाठी अर्ज करू शकता. व्हिडिओतून माहिती मिळाल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.